नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। सर्वप्रथम शिवाजी महाराजाच्या पावन स्पर्शांनी पुनीत झालेल्या या महाराष्ट्र भूमीला माझा सादर प्रणाम। मित्रांनो, आता नुकतंच आरआरबीने ग्रुप डी पदासाठी 32,438 पदाची जाहिरात काढलेली आहे। मित्रांनो, ही जाहिरात बघून आपल्या मराठी माणसाच्या मनामध्ये बरेच काही प्रश्न पडतात। प्रॉपर मार्गदर्शन राहत नाही। याच्यात आपण ॲप्लिकेशन कसं करायचं, कुठल्या पदासाठी आपण फिट आहोत की नाही, त्याचबरोबर आपण ॲप्लिकेशन करताना आपण कोणत्या छोट्या छोट्या चुका टाळल्या म्हणजे आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघूनही तुमच्या जर काही अडचणी शिल्लक राहत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा। मित्रांनो, ही ग्रुप डीची 2024ची भरती प्रक्रिया आहे। याच्यामधून खूप मोठ्या पदाची अपेक्षा होती, पण रेल्वे बोर्डाने सँक्शन न दिल्यामुळे 32,438 पदं ही आता या भरती प्रक्रियेमधून भरली जाणार आहेत आणि याच्यासाठी आपल्याला अर्ज करण्याची डेट ही 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 ही आहे। मित्रांनो, आता ही भरती प्रक्रियेमध्ये आपल्यासाठी कुठल्या गोष्टी किंवा कुठलं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे ते आपण आता बघणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं वय हे 18 ते 36 याच्या दरम्यान असायला पाहिजे आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही 10वी पास किंवा ITI पदवीधारक असले पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अर्ज करत आहात त्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असले पाहिजे। आता आपण वन बाय वन बघूयात। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कुठल्या कॅटेगरीसाठी तुम्हाला किती फीस लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला फीसमध्ये किती रिफंड मिळणार आहे। मित्रांनो, असेही काही विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटते की या परीक्षेसाठी आपल्याला कमीत कमी फी लागावी म्हणून आपण आपला कॅटेगरी चेंज करून फॉर्म भरतात। तर मित्रांनो, असं केल्यामुळे काय होते की आपल्याला भलेही आता परीक्षा फीस कमी लागेल 200-250 रुपयासाठी, ज्यावेळेस आपण खरंच या परीक्षेसाठी फायनल आपलं सिलेक्शन होईल त्यावेळेस आपल्याला बऱ्याच काही अडचणी येतात आणि आपण तिथून बाद होतो। मित्रांनो, तर सर्वप्रथम लक्षात घ्या, जे काही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसवाले मित्र आहेत किंवा जे त्या कॅटेगरीतून अर्ज करण्याचा विचार करत असतील तर मित्रांनो, सर्वप्रथम बघा की तुमचं उत्पन्न हे 50,000च्या आतमध्ये आहे का। त्याचबरोबर हे 50,000च्या आतमध्ये आहे तर हे कोण सर्टिफाय करणार, तर तुमच्याकडे त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं सर्टिफिकेट आहे का, ते नसेल तर तुमच्याकडे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटचं सर्टिफिकेट आहे का, किंवा एखाद्या मेंबर ऑफ पार्लमेंट जसं की खासदार यांचं एखादं सर्टिफिकेट आहे का, किंवा तुम्ही BPL कार्ड धारक आहात का। जर हेही नसाल तर जर तुम्हाला रेल्वेने दिलेला इज्जत पास धारक असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे EWS साठी तर गव्हर्नमेंट स्पेशल ऑथॉरिटी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता आपण थोडा कळीचा मुद्दा लक्षात घेऊया की आपण ॲप्लिकेशन करत असताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला एक तर चांगली पोस्ट मिळालीच पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही परेशानीची किंवा अडचणीची गोष्ट निर्माण नाही झाली पाहिजे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण एखाद्या पदासाठी पात्र आहोत की नाही हे पहिले बघा। आता ही पात्रता कशी बघायची, आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, आपण कॅटेगरीवाले आहोत, सर्व सर्टिफिकेट आहे, पण आता इथे एक थोडा कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे फिजिकल फिटनेसचा। मित्रांनो, असेच बरेच काही विद्यार्थी आहेत की त्यांना या गोष्टीबद्दल माहितीच नाही। तर आता आपण थोडं याला डिटेलमध्ये बघूयात। मित्रांनो, टॉप पोस्ट प्रिफरन्स कसा द्यायचा हे मी एक ग्रुप डीवर तुम्हाला पद, त्याची निवड, प्रमोशन या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, आता इथं आपण बघूयात की आपण मेडिकली फिट आहोत किंवा अनफिट आहोत किंवा आपण आपल्या मेडिकल स्टँडर्डनुसार कसा अर्ज करायचा। तर मित्रांनो, सर्वप्रथम लक्षात घ्या, ज्या काही मित्रांचे किंवा ज्या काही विद्यार्थ्यांचे डोळ्याचे लासिकचे ऑपरेशन झालेले आहे मित्रांनो, त्या मित्रांनी पॉईंट्समन किंवा असिस्टंट TRT या पदासाठी बिलकुल अर्ज करायचा नाही। कारण की मित्रांनो, तुम्ही परीक्षा पास होणार पण तुम्ही फिजिकल टेस्ट किंवा मेडिकल टेस्टमध्ये तुम्ही पास होणार नाही। त्यामुळे लासिकवाल्यांनी पॉईंट्समन आणि असिस्टंट TRT या पदासाठी बिलकुल अर्ज करू नका। आणि त्याचबरोबर जर तुम्ही रंग आंधळे असाल म्हणजे कलर ब्लाइंड असाल, तुम्हाला रंग ओळखण्यात अडचण येत असेल किंवा तुम्हाला रंग ओळखता येत नसतील तर तुम्ही फक्त 4 पोस्टसाठी अप्लाय करा। तर ती 4 पोस्ट कोणती आहेत, असिस्टंट ब्रिज आहे, त्याच्यानंतर असिस्टंट इलेक्ट्रिकल आहे, असिस्टंट AC आहे, त्याच्यानंतर असिस्टंट ट्रेन लाइटिंग स्टाफ, याच्यासाठी तुम्ही अप्लाय करा। जेणेकरून तुम्ही बाकीच्या पदासाठी जर अप्लाय करसाल, टॉप प्रिफरन्स देताल, फायनल सिलेक्शनमध्ये तुम्ही त्या पदासाठी सिलेक्ट होसाल, पण त्याची मेडिकल टेस्ट पास न केल्यामुळे तुम्ही तिथूनच मित्रांनो भरती प्रक्रियेतून बाद होसाल।
तुमच्याकडे ही पदं मिळवण्याची ॲबिलिटी असूनही तुम्हाला ते पद मिळणार नाही. कारण की मित्रांनो, नोकरी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की याच्यावरच आपल्या जीवनाचं स्टँडर्ड अवलंबून आहे. आपल्या मराठी मुलांनी आपल्या क्षमता असूनही कधी कधी अशा काही गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे आपण भरती प्रक्रियेतून बाद होतो. तर तुम्हाला अशा कुठल्याही अडचणी भविष्यात कधीही येऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी मदतीसाठी कधीही तयार आहे. तुम्हाला ह्या अडचणी वेळीच टाळण्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील. त्यासाठी तुम्ही माझे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही कंटिन्युअसली बघत जा. त्याचबरोबर आपल्यासारखे जे काही गरजू मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्याचं काम करा. मित्रांनो, जेवढे आपण महाराष्ट्रीयन माणसं अलर्ट होऊ तेवढे आपण या सेवेमध्ये जास्त येऊ आणि सेवेमध्ये जास्त आल्यानंतर मित्रांनो, आपल्या मराठी मातेचा झेंडा हा सदैव उंच राहील. कारण की मित्रांनो, आपणही आटके पार झेंडे लावलेले माणसं आहोत आणि आता फक्त या प्रॉपर गायडन्स अभावी आता आपण मागे आहोत. तर मित्रांनो, आपल्याला बिलकुल मागे नाही राहायचं. तुम्ही तयारीला लागा. तयारीसोबतच जर तुम्हाला काही पुस्तकाची काही गोष्ट अडचणी येत असतील तर या पुस्तकावरही एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याचबरोबर तुम्ही माझ्या या चॅनलला कंटिन्युअसली बघत राहा. याच्यामध्ये मी तुम्हाला मॅक्झिमम मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.